नाशिक भविष्य पाहण्यासाठी बड्या राजकीय हस्तींची उठबस असणाऱ्या कथित ज्योतिषी कॅप्टन उर्फ अशोक खरात याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी संशयित अशोक खरात यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान संशयित अशोक खरात यांच्याकडे लैंगिक शोषणाचे तब्बल 58 व्हिडिओ असल्याचा दावा केला जात प्रकरणाचा राज्यभर खळबळ उडाली आहे। तसेच नमकीन महिला सेलिब्रिटीच्या या व्हिडिओत समावेश आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही या कथेत बाबाची पत पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीही या बाबाचा हात दाखवून भविष्य विचारलं होतं असं समजतंय। या प्रकरणावर आता तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे। अशा भांड्याचे उद्योग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात 28 वर्षीय पीडितेनं फिर्याद दाखल केली आहे। गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अटक करण्याचे आदेश दिले। त्यानुसार सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांच्या पथकानं अशोक खरात यांच्यावर छापा टाकत त्यांच्या मुसक्या आवळल्या। यामध्ये अनेक मोठे मासे अडकू शकतात, कारण पेनड्राईव्हमध्ये अनेक कारनामे निघतील या भीतीपोटी अनेकांचा बीपी लो झाल्याचं बोललं जात आहे। तसेच त्यांचा पेनड्राईव्हमध्ये अजून कुणाकुणाचं भांडं फुटेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.